नमस्कार ताईंनो दादांनो, आज आपल्याला पालीचे व्हिडिओ बनवायचा आहे। आपल्या घरामध्ये इतक्या पाली भरपूर पाली, ह्या बालापासून त्या बालापाशी, त्या बालापासून ह्या बालापाशी नको केलंय। पण आज आपण पालीला चुटकी सरशीच एकदम घरातनं पळवून लावणार आहे। पळवून म्हणजे ती अडचणीत जाऊन, पाईपामध्ये जाऊन, आपलं बोर्ड असतात लाईटीचं, त्या बोर्डामध्ये जाऊन शेवटी मरूनच पडणार। अशा आपण एक उपाय आणलेला आहे। असा उपाय आणलेला आहे म्हणजे आम्ही 3 ते 4 दिवस झालं तो उपाय करतोय। आता ही पाऊस, नुसता पाऊस थोडाच येतोय पण सारा राडा करून टाकतोय। राडा असा करतोय की थोडा येतोय आणि भरपूर किडे येतात। संध्याकाळी अशी किडे येतात की काय करावं तेच कळत नाही। बल्ब विझवाव तर अंधार पडतोय आणि चालू ठेवावं तर ही किड, आणि ती किड खाण्याकरता पाली, ती पाली हिकून लगेच कचा किड्या खात्यात की लगेच झाली। पुन्हा दिवस उगवला की पुन्हा पाली हिकून तिकून आपल्या घरामध्ये लपून बसतात। मग त्या पाली कुठं बी संडास करतात, कुठं बी अशी घाण करून टाकतात। मग आपली टोपला असतंय, मग त्याच्यावरती आपण जागतो काहीतरी प्रात ही, परंतु ती काळ्या अशा पाली हागतात। मग ती टोपल्यामध्ये पडते। आपली भाजी असते, कुठं बी पालींनी सारे घाण करून टाकतात। मग त्याच्यामुळं आपल्याला पाली आपण अशा मारणार आहे की तरपडूनच मेल्या पाहिजेत, आणि पाली कसल्याच आपल्या घरामध्ये आल्या नाही पाहिजेत। कारण कसं आहे माहिती का, आम्ही 4 दिवस झालं उपाय चालू केलेला आहे। तर 4 दिवसात आमच्या घरामध्ये तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे एक पाल अशी बघायला पण भेटत नाही। ही पहा का आपला बल्ब, तो का ही बल्ब हे का, तो का बल्बाच्या कडेला इतक्या पाली होत्या की नको केलं। बस आम्ही त्याला प्रेम मारायचो, परत आपण असं काठीने डोचायचो, जात्यान पाली पण जात नव्हत्या। मग त्या पाली आता आमच्या घरामध्ये एकही संध्याकाळी पाली येत नाही। मग त्याला आपण असा जुगाड व्हिडिओ बनवलाय की पालींच्या कसलीच पाल तुम्हाला बघायला भेटणार नाही। मग तुम्ही प्रत्येकाने आपण जसा व्हिडिओ बनवणार आहे तशा पद्धतीने तुम्ही पालींना जुगाड करा। आणि आपल्याला खर्च किती येणार आहे त्याला, फक्त 1 रुपया। 1 रुपयामध्ये आपल्या घरातल्या पाली चुटकी सरशी पळून जाणार आहेत। मग तुम्ही आता आपण जशा पद्धतीने व्हिडिओ बनवतोय तशा पद्धतीने तुम्ही बनवा। आणि पहिलं आपण काय करायचो, पाली आल्या की पालींना व्हिडिओ न करता आपण अंड्याची भाजी करायचो, पोळी करायचो, त्याचा टरपाल घ्यायचो, तिथं बलापाशी असल्या घराच्या आपल्या 4ही बाजूला अशी टोपणं त्याची अडकवायचो। कारण पाली अंड्याला पेतात, अंड्याच्या टोपणांना, म्हणून आपण लावायचो। मग असं न करता टोपणांना घाबरतच नाहीत पाली, कारण आम्ही लावून बघितली भरपूर टोपणं। पण आता आपण 1 रुपयाच्या जुगाड मध्ये कशा पाली पळवून लावतोय आणि कशा मारून टाकतोय ती बघा। पाल मारणं ही पाप म्हणतात, परंतु आपल्याला तिचा इतका राग येतोय, इतका तिरस्कार येतोय ना। मी एका बॉटलमध्ये डेटॉल भरलं आणि स्प्रे करायचो। अशी पाल दिसली की स्प्रे करायचो, पडायची पाल पण तिला काहीच होत नव्हतं, परत हायच पाल। मग त्या पाली आपण आता का पळवून लावणार आहे, ती फक्त 1 रुपयाच्या चिंगम मध्ये। चिंगम आहे का, आपण लहान मुलांकरता खाण्याकरता, आपल्याला इष्टीच्या प्रवासामध्ये, कुठं गाडीच्या प्रवासामध्ये जाण्याकरता आपण काय करतो, चिंगम घेतो खिशामध्ये। न व्यसन करणारे माणसं सर्व अशी चिंगम खिशामध्ये ठेवतात। मग खात्यात आपली चगाळत्यात, मग चगळून आपला टाइमपास होतो। तसा लहान मुलं नादी लागतात। मग त्याच्यामुळं ह्या चिंगमपासून आपण कशा पद्धतीने आणि कशाच्या साह्याने हा आपण व्हिडिओ बनवतोय ती बघा। तुमच्या घरामध्ये एकही पाल तुम्हाला परत दिसणार नाही। तुम्ही लगेच हा उपाय आपला व्हिडिओ झाला की करून बघा। फक्त व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा, तर असा मधनं पाहिला तर तुम्हाला समजणार नाही। आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्रायबर करत नाही, लाईक करत नाही, शेअर करत नाही। आम्ही तुमच्यासाठी इतकी मेहनत करून व्हिडिओ बनवतो,
मग तुम्हाला एक लाईक दाबायला काहीच अडचण नाही. मग बघा आता मित्रांनो, आपण करूया व्हिडिओला सुरुवात. बघा आपल्याला थोडं पाणी पण लागणार आहे. मग आपण आता ही कसं बनवतोय ती पहा. हो का आता ही चिंगम, हो का आता ही चिंगम आहे. मग हो का आता ही चिंगमला आपल्याला पहिल्यांदा असं चुरगुळून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. कारण त्याच्यात गुढी असते ना, मग ती गुढी असती त्याच्यामुळं ही चिंगम हो का आपल्याला अशा पद्धतीने चुरगुळून घ्यायचंय. तुम्ही म्हणता दादा काय तो उपाय सांगितला, आम्ही हा उपाय केला, आमच्या घरामध्ये आता पाणी दिसणार नाही. असेच तुम्ही आपल्याला 2 दिवसांनी कमेंट करा. आधी हा उपाय करा आणि नंतर आपल्याला कमेंट करून तुम्ही सांगा. आपल्याला थोडं पाणी याला लावून घ्यायचंय. आपल्याला थोडं पाण्याची वलाई द्यायची आहे. अशी वलाई द्यायची आहे. आता आपल्या गाव असतात खेड्या गावामध्ये भरपूर आपण बाहेर बल्ब लावतो पटांगणामध्ये, तर भरपूर किडे येतात. किडे खाण्याकरता निघाल्याच पाली निघतात, खात्यात कुठं बी लपत्यात. त्यांचा आज आपल्याला काटाच काढून टाकायचा आहे. बघा पाली कशा पळून जातात आणि पळून गेल्याच्या पुढं मरूनच पडतात टपाटप. बघा मग आता दुसरा आपल्याला काहीच उपयोग करायचा नाही. फक्त आपल्याला कशाच्या साह्याने करायचं आहे हे तुम्हाला मी सांगतो आणि व्हिडिओ आपला झाल्याच्या पुढं पहा. बघा आता आपण ही काढून आपण इथं ठेवूया. मग आपली एक झालेली आहे. आणि आपल्याला एक चिंगमची गरज आहे. बघा 2 चिंगम लावायच्यात. आपण एकदाच मळली असती. तुम्ही म्हणता दादा टाइमपास करायला लागला काय तू, व्हिडिओ लांबविण्याकरता तू चिंगम, पण एक आपल्याला चुरगुळून घ्यायचं चिंगम. कारण दोन्ही संगत चुरगळायची म्हणलं की थोडा असा राडा होतो. आपली भाषा खेडेगावातला असल्यामुळं, साधे असल्यामुळं तुम्ही भाषेवर जाऊ नका. आपल्या फक्त आपला अनुभव बघा आणि आपली माहिती आहे तुम्ही पूर्ण ऐकत जा आणि म्हणजे पाहत जा. व्हिडिओ म्हणजे पाहिला की तुमच्या लक्षात येणार की दादाने खरंच व्हिडिओ बनवला. पाल कसले दिसणार नाही. आपल्या घरामधली किडं खाणारी पाल, एकही चिलट झुरळ काय बी कसली बी किडे येतात. पावसामुळं ह्या भरपूर किडे येतात. हे पाऊस आता जिरीमेरी चालू झालेला आहे. का ती एक गोळी केलती आपण आणि ही एक गोळी केलती. हो का मग आपल्याला आता ह्या ज्या अशा लहान गोळ्या करून घ्यायच्यात. हो का आपल्याला अशा लहान गोळ्या करून घ्यायच्यात. ही पहा आपल्याला अशा गोल पद्धतीने गोळ्या करायच्यात. एका चिंगमच्या आपल्याला 4-5 गोळ्या करायच्यात. 5 गोळ्या झाल्या तरी चालतंय. बघा तुम्ही म्हणता दादा चिंगम, अहो चिंगमने कसे पाली टपाटप जातात बघा. तुम्ही आता नुसतं पहा. तुम्हाला आता डायरेक्ट मी पाली सुद्धा धावणार आहेत. कशा पाली पळत आहेत ती बघा. आता पाली पळत आहेत म्हणजे डायरेक्ट पाली मारतात. फक्त तुम्ही हे करायचं, 1-2 रुपयाची फक्त बाब आहे आपली. आणि एखादं आपण किती बी प्रयत्न केला, पाहिला भरपूर प्रयत्न केला पालींसाठी, पण परंतु पाली काय आपल्या गेलेल्या नाही. पण आता एवढूशा साध्याने पाली बघा कशा जातात. आता ह्या आपण गोळ्या केलेल्या आहेत. पहा ह्या गोळ्या केलेल्या आहे का. मग आपण आता गोळ्या केलेल्या आहेत का नाही. सकाळी आपण अशा पद्धतीने गोळ्या केलेल्या आहेत पहिले. काही ही पहा अशा गोळ्या केलेल्या आहेत. तरी मित्रांनो आपण ह्या गोळ्या केलेल्या कशा पद्धतीने पालींना चारतोय ती पहा. आणि पाली तुम्ही म्हणता दादा पाली कुठं चिंगमच्या गोळ्यांनी मारतात का, परंतु तुम्ही आता पहा कशा पाली मारतात. ती मारतात म्हणजे पाली ह्या गोळ्या खाण्याकरता
येत नाहीत, फक्त ती खाण्याकरता येते ती म्हणजे काही किड, आणि किड खाण्याकरता येतात. मग किड खाता खाता ही कशा गोळ्या खात्यात आणि त्यांची कोणत्या परिस्थितीत अवस्था होती ती तुम्ही बघा. अशी परिस्थिती त्यांची बेकार आणि इतकी अवस्था बेकार होती की ती पाल त्या बालापाशी थांबतच नाही, ती कशी पळती ती बी तुम्हाला धावतो मी. आता हे आपण साईडला ठेवूया. आपल्याला परत घ्यायचंय. आपल्याला आपण पहिल्यांदा घेतला होता हीच आपण धनश्री आहे का, धनश्री साडीचा फॉलचा तुकडा घेतला होता. मग ही तुकडा घेतला होता, परंतु आपल्याला ही तुकडा बारीक वाटत होता म्हणून आपण याला रद्द केलेला आहे. मग आता आपण अशा पद्धतीने पुट्टा घेतलेला आहे का, ही पुष्टा घेतलेला आहे आपण. मग ह्या पुष्ट्याला आपल्याला पाडून घ्यायचंय, ती म्हणजे एक फोल. आपल्याला आता ह्या पुष्ट्याला अशा पद्धतीने एक फोल पाडायचे. आपण आता फोल पाडलेलं आहे कात्रीच्या साह्याने. आहे का, होल पाडलेलं आहे. मग तरी मित्रांनो, आता आपण ही चिंगम कशा पद्धतीने लावतोय ती तुम्ही आता लक्ष देऊन पहा. आपली घरातील एकही पाल तुम्हाला परत दिसणार नाही. आता आपल्याला ही आपण बनवलेल्या आहेत ना या गोळ्या, अशा पद्धतीने आपल्याला ह्या आता चिटकून घ्यायच्या. अशा पद्धतीने कागदाला पॅक चिटकून घ्यायच्यात. अशा पद्धतीने गोळ्या आपल्याला चिटकून घ्यायच्यात. हे आपल्याला 2 जागेवरती लावून घ्यायच्यात. इतकं चिकाट नाही, हाताला पण असं चिटाकले तरी निघत नाही, लांबच चालतंय ती पण निघत नाही. फक्त ही चिटकूस तर जमाय. एकदा चिटाकलं. ह्या आपण तुम्हाला सांगतो, लहानपणी आपण शाळेमध्ये असताना असं चिंगम घ्यायचो, चिंगम असं चागळायचो. हे चिंगम खोलून आपण चागळायचो. पुन्हा काय मुला मुली असायच्या, चेष्टा करायची म्हणून आपण असे बेंचीवर ठेवायचो. मग ते आपल्या पॅन्टीला कपड्यांना, खाक्या कपड्यांना चिटकून बसायचे. ती कितीतरी आपदायची परंतु ती निघत नव्हता. परत महिला बी, पुरी बी आपल्या शाळेमधले विद्यार्थी त्या पण काय करायच्या, चिंगम चागळायच्या, त्याचं 1-2 तुकडं करायच्या. दुसऱ्या मुलीच्या मोहर आपल्या बसलेली मुलगी असते ना, तिच्या केसाला असं लावून टाकायचे. मग ती केसाला लावायची. शेवटी ती मुलगी वैतागून तिला केस कापाव का काय करावं, निघतच नव्हतं चिंगम. साबण लावली तरी निघत नव्हतं, काहीच नव्हतं. केस कापाव वाटायचं तिला. इतकं चिंगम हे खतरनाक आहे. मग ही चिंगम आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायच्यात. आपण लावून घ्यायचं. तुम्ही म्हणता दादा अरे एक लाव, पण एक लावायचं नाही आपल्याला. अशा पाला भरपूर आहेत आपल्या, त्या पाला कशा टपाटप पडतात बघा. आता हे पहा आपले चिंगम आता चिटकून झालेले आहेत. मग आपण तुम्हाला दुसरी गोष्ट चिंगम आणि दुसरी गोष्ट कोणची टाकायची म्हणलो होतो ते आता तुम्ही लक्ष देऊन पहा. आपल्याला घ्यायचं आहे ती म्हणजे काळा मसाला आहे का. त्या काळ्या मसाल्यामध्ये मसाल्याचा पदार्थ हे आपल्याला घ्यायच्यात मिऱ्या. हे आपल्याला मिऱ्या घ्यायच्यात. आता ह्या मिऱ्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करणार आहे ते पहा. आता आपण ह्या मिऱ्या आपण पुष्ट्यावरती काढून ठेवले. तरी एक मिरी फक्त आपल्याला नुसती अशी चिटकून घ्यायची. ह्याला अशी मिऱ्या चिटकून घ्यायच्या. तुम्ही नुसतं पहा. तुम्ही म्हणता दादा मिऱ्या काय, मिरी म्हणजे पालनची इतकी दुश्मन आहे की तुम्हाला कळण बघा. आणि मिरी पाला कशा खात्यात ती बी तुम्ही पहा.
ही काय ना आपल्या घरगुती मसाल्यात पदार्थ भेटतो, प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतं. ही मिरी नुसती घ्यायची आणि अशा चिंगम खाऊन चगळून, तुम्ही खाल्लेलं चिंगम चगळून टाकलं तरी जमतंय. हे बघा हे पहा, अशा पद्धतीने चिंगमला मिऱ्या चिटकून घ्यायच्या आणि मिऱ्या चिटकून घेऊन फक्त आपल्याला ह्याचा उपयोग आता कसा करायचा आहे ते तुम्ही पहा. ह्याचा उपयोग आपल्याला अशा लावल्या मिऱ्या किंवा असं आपल्याला ह्याला घेऊन आपल्याला जायचंय ती म्हणजे कुठं, आपल्या बलाकडं. आपल्याला अशा बलापाशी जायचंय. आता आपल्या बलापाशी कितीतरी किड आणि कितीतरी पाणी अशा गोळा होतात. मग ते आपल्याला आपल्याला अशा पद्धतीने ही चिटकून घ्यायचंय. आता आपण हे चिटकून घेतलेलं आहे ना, तरी मित्रांनो आता ह्या पाणी आपल्या कसं आहे, अशा अडचणीच्या ठिकाणी हे आरसा आहे आपला, बागेचा आरसा आपला, हा आरसा आहे. मग ह्या आरशाच्या पाठीमाग पाली येऊन लपून बसतात, जात्यात किडं खात्यात, मग तसेच फुगून एकदम इथंच लपून बसतात आणि आपल्याला हिरबळ त्रास देतात. कुठेही असे सी करतात, आपल्या टोपल्यात असू द्या. आणि तुम्हाला सांगतो आपलं असे खायचे पदार्थ असतात ना त्याच्यामध्ये, मग ते आपल्याला पाणीचं इतकं हानिकार आहे. आपल्या कशाला पण अशा घराला घालतात, पाण्यामध्ये पडतात, दुधामध्ये पडतात. उघडं राहिले तर आपल्या एवढं प्रत्येकाच्या लक्षात राहत नाही व्यवस्थित झाकायचं, मग ते पडतात. मग ह्याच पाणी आत्ता ह्याच्या खालनं असे निघणार. आणि तुम्हाला सांगतो काय आपण बनवलेलं आहे ना, ही किड म्हणून तुम्हाला सांगतो असं ह्याला खाया बघणार. मग काय असे चिंगम खाणार. मग ही चिंगम आहे, ही चिंगम आहे ना, हे असं त्यांच्या तोंडामध्ये गेलं, ती खाल्लं त्यांनी की तुम्हाला सांगतो त्यांना बाहेर ते गिळता बी येत नाही, पालींना गिळता बी येत नाही आणि बाहेर बी टाकता येत नाही. मग त्यांची अशी अवस्था होती की ती चिंगम असं त्यांच्या तोंडाला चिटकून बसतं आणि ती निघता निघत नाही. शेवटी पाल वैतागून ती मरून जाती. मग हे आपले अशा पद्धतीने आपल्याला पाल्याचा व्हिडिओ बनवायचा होता. आत्ता आम्ही 4 दिवस झाले पाल्यांसाठी असं द्यावं म्हणून लावतो. ती पाली येतात, किडं खात ती पाठशिनी देणं खात्यात आणि हे त्यांची अवस्था होती. मग आपण हा व्हिडिओ चिंगमपासून आणि मिऱ्यांपासून बनवला. मग तुम्हाला हा कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. नमस्कार.